मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आणि ईश्वरीची गाडी बंद पडलेली असते, म्हणजेच टायर पंक्चर झालेला असतो. आजूबाजूला कोणीही नसताना सुद्धा ईश्वरी आणि अर्णव दोघेही मिळून तो टायर बसवतात आणि लगेच तेथून निघून जातात. हे सर्व बघून सौदामिनी देशमुखचे गुंड सौदामिनीला कॉल करतात आणि ते दोघेही इथून निघून गेले असं म्हणतात. यावर सौदामिनी त्या गुंडांना खूप ओरडत असते. सौदामिनी आपल्या गुंडांना सांगत असते, या कामाचे पैसे दिले तुम्हाला माहिती आहे ना, जर ते लोक तेथून हल्ले तर मी तुम्हाला पैसेच देणार नाहीये, त्यामुळे तुम्ही त्या लोकांना त्या स्पॉटवरून हलूच देऊ नका. त्यानंतर ते गुंड अर्णव आणि ईश्वरीच्या मागावर असतात. मामा इकडे कॉम्पिटिशन बघायला जायला रेडी झालेला असतो. अंजली रेडी होऊन लगेच येते. अंजली आल्यानंतर मामीबद्दल विचारते, परंतु मामा म्हणत असतो, काय आहे ना, ती स्वतः आयोजक असल्यासारखी नटून थटून मगच बाहेर येणार. अंजलीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. अंजली मामाला म्हणत असते, मामा आपण जिंकून आहे कॉम्पिटिशन, वाचवू ना आपल्या कंपनीला. यावर मामा अंजलीला धीर देतो. मामा म्हणतो, आपले अर्णव ईश्वरी आहेत ना, त्यांनी ठरवलं म्हणजे ठरवलं. अर्णव ईश्वरी दोघेही गप्पा मारत कॉम्पिटिशनला निघालेले असतात. मामा इकडे वल्लरीची वाट बघत असतानाच मामाला फरशीवर रक्तासारखं काहीतरी पडलेलं मामा त्याच्याकडे बारकाईने बघत असतानाच आकाशचा मामाला फोन येतो. आकाश आपले पासेस हरवल्याचं मामाला सांगतो. ते ऐकून मामाला खूप टेन्शन येतं. आकाश सगळीकडे चेक केल्याचं मामाला म्हणतो. मामाला सुद्धा खूप टेन्शन येतं. मामा म्हणत असतो, आत्ता स्पर्धेमध्ये भाग कसा घेणार. यावर आकाश म्हणतो, बघू, त्यांना डुप्लिकेट पासेस बनवायला सांगितले आहेत असं म्हणत आकाश मामाला आपल्या रूममध्ये पासेस चेक करायला सांगतो. त्यानंतर मामा आकाशच्या रूममध्ये जाऊन सगळीकडे पासेस शोधतो, परंतु पासेस काही त्याला मिळत नाही. पासेस हरवल्याची गोष्ट अंजलीला सुद्धा कळते. अंजली सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते. थोड्या वेळाने आकाश आणि नम्रता आयोजकांच्या ऑफिसमध्ये जातात. आयोजक आकाश आणि नम्रताला म्हणत असतात, मिस्टर आकाश तुम्ही इकडे कसे आता, यावेळी तुम्ही स्पर्धेच्या इथे असायला हवं. आकाश म्हणतो, मी तुम्हाला फोनवर म्हटलं होतं. आयोजक म्हणतात, मी सुद्धा फोनवर तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं, जर पासेस हरवले असतील तर स्पर्धेमध्ये एंट्री मिळणार नाही. आकाश म्हणत असतो, आम्हाला डुप्लिकेट पासेस बनवून द्या. परंतु यावर आयोजक रेडी नसतो. आयोजक म्हणत असतो, आम्हाला रूल्स फॉलो करावे लागतात, त्यामुळे तुम्हाला पासेस मिळणार नाही. आकाश त्या आयोजकाबरोबर आवाज चढवून बोलत असतो. हे लक्षात येता नम्रता आकाशला अडवते आणि आपण यांच्याशी जरा शांततेतच बोलूया असं आकाशला म्हणून ती आयोजकांना सरळ विचारते की तुम्ही आम्हाला डुप्लिकेट पासेस इश्यू करून द्याल का. परंतु आयोजक स्पष्टपणे म्हणतात की तुमच्यासाठी मी रूल ब्रेक करू शकत नाही. त्यानंतर आयोजक त्या दोघांनाही ऑफिसमधून बाहेर जायला सांगतो. आयोजक खूपच उद्धटपणे बोलत असतो. या गोष्टीचा आकाशला राग येतो. आकाश लगेच त्या आयोजकाची कॉलर आकाश त्या आयोजकाला म्हणत असतो, नीट बोलायचं. त्यानंतर नम्रता पुन्हा त्या आयोजकाला रिक्वेस्ट करते. यावर आयोजक पास द्यायला रेडी होतात, परंतु ते स्पष्टपणे सांगतात, आता जे फिजिकली इथे हजर आहेत त्यांनाच पास दिले जातील. यावर नम्रता हो चालेल असं म्हणते. परंतु आकाश म्हणत असतो, नम्रता दादा आणि ईश्वरीचं काय. यावर नम्रता म्हणते की त्यांचं ते बघून घेतील, सध्या आपण आपले पासेस घेऊन जाऊयात. त्यानंतर आयोजक नम्रता आणि आकाशला बाहेर वेट करायला सांगतो. आयोजक लगेच सौदामिनी देशमुखला फोन करतो आणि आकाशला पासेस देण्याबद्दल विचारतो. सौदामिनी लगेच विचार करते आणि तिला आकाश टेक्सटाईल हे नाव वल्लरीच्या तोंडून ऐकलंय हे लक्षात येतं आणि ती आकाशला डुप्लिकेट पास द्यायला सांगते. त्यानंतर इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघेही गप्पा मारत मारत स्पर्धेसाठी निघालेले असतात. रस्त्यातच त्यांच्या समोर काही गुंड येतात आणि ते अर्णवला मारू लागतात. दुसरीकडे उमाकांत रमाकांतला म्हणत असतो, माझ्या आणि वल्लरीच्या मर्जीशिवाय तू इथून काही हलू शकणार नाहीयेस. यावर रमाकांत म्हणत असतो, नीच प्रवृत्तीची दोन माणसं एकत्र आली ना की विध्वंसच होणार. रमाकांत उदयकांतला म्हणत असतो, तुझं वैर माझ्याशी होतं ना, मग माझ्या मुलाबाळांवर याचा राग का काढलास. उदयकांत म्हणत असतो, तुझी मुलं माझ्या आडवी आली ना म्हणून. यावर रमाकांत विचारत असतो, तू मला एक गोष्ट सांग, तू असं का केलंस. उदयकांत रमाकांतला म्हणत असतो की तुझा राग होता माझ्या मनात, कारण मी नेहमी तुझं यश पाहायचो या डोळ्यांनी. उदयकांत म्हणत असतो, मी त्या चिंटूला नाही सोडणार. वाड्याच्या बाहेर मला तो असा फरफटत घेऊन गेला होता. रमाकांत म्हणत असतो, एक ना एक दिवस तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळतील
आणि मीच देईन ती. सर्व गुंड मिळून इकडे अर्णवला मारत असतात. हे सर्व ईश्वरी बघते. जेलमध्ये इकडे राकेश माठातील पाणी संपलं आहे, मला पाणी द्या असं म्हणतो. दुसरीकडे गुंड मिळून अर्णवला मारत असतात. हे बघून ईश्वरी धावतच येते आणि अर्णव बरोबर त्या गुंडांना मारायला सुरुवात करते. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सौदामिनी देशमुख आकाशला म्हणत असते, तुझा भाऊ अर्णव राजे शिर्के अजून पोहोचला नाहीये स्पर्धेच्या ठिकाणी. यावर आकाश म्हणतो, तो नक्की पोहोचेल. सौदामिनी म्हणत असते, आर यू शुअर? यावर आकाश म्हणतो, 101% शुअर. त्यानंतर अर्णव ईश्वरी येत असताना त्यांना रस्त्यामध्ये पालखी दिसते आणि ते दोघेही पालखीला नमस्कार करतात. ईश्वरी म्हणते, सर देव आहे आपल्या पाठी, आता सगळं नीट होणार. वल्लरी इकडे रमाकांतला गाठोड्याबद्दल विचारत असते, परंतु रमाकांत म्हणत असतो, तुम्ही मला कितीही त्रास दिला ना तरी सुद्धा मी माझं तोंड उघडणार नाही.